रयत शिक्षण संस्थेचे श्री शाहू हायस्कूल शाहूवाडी इयत्ता 8वी विषय भूगोल पाठ क्रमांक 1 स्थानिक वेळ व प्रमाण वेळ। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या पाठातील कालमापन या अभ्यास घटकाविषयी माहिती घेणार आहोत। पुरातन काळातील कालमापन आणि आधुनिक काळातील कालमापन कशा पद्धतीने होते हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आपण थोडे आठवूया, पृथ्वीवरील दिनमान व रात्रमानाचा कालावधी नेहमी का बदलतो बरं? याचे उत्तर आहे, पृथ्वीचा आस 23.5 कललेला असल्यामुळे पृथ्वीवरील दिनमानाचा व रात्रमानाचा कालावधी बदलतो। यानंतर जगाच्या नकाशात प्रत्येकी 1 अंश अंतराने काढलेली रेखावृत्तांची एकूण संख्या किती असते बरं? याचे उत्तर आहे, जगाच्या नकाशात प्रत्येकी 1 अंश अंतराने काढलेली रेखावृत्तांची एकूण संख्या असते 360। त्यानंतर आपण पाहू, सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे बरं? उत्तर आहे, सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा पृथ्वीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वतःभोवती फिरण्याचा म्हणजेच परिवलनाचा परिणाम आहे। पुढचा प्रश्न असा आहे, पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सांगा बघू। याचे उत्तर आहे, पृथ्वीच्या परिवलनाची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असते। पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? याचे उत्तर आहे, पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज 360 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात। कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो? याचे उत्तर आहे, 180 अंश रेखावृत्तावर आंतरराष्ट्रीय वार रेषेवरती याचा वार बदलतो। पुढचा प्रश्न असा आहे, पूर्वीच्या काळी कालमापन कसे केले जात असावे? याचे उत्तर आहे, सूर्योदय, सूर्यास्त यासारख्या नैसर्गिक घटनांच्या आधारे तसेच घटिकापात्र, वाळूचे घड्याळ इत्यादी साधनांच्या आधारे पूर्वीच्या काळी कालमापन केले जात असावे। विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न असा आहे आणि तो म्हणजे सध्याच्या काळात कालमापनासाठी कोणती साधने वापरतात बरे? याचे उत्तर आहे, सध्याच्या काळात कालमापनासाठी घड्याळ, कॅलेंडर इत्यादी साधने वापरतात। आता आपण पाहणार आहोत की प्राचीन काळातील कालमापन कशा पद्धतीने होते। प्राचीन काळातील कालमापनासाठी सूर्योदय व सूर्यास्त या नैसर्गिक घटनांच्या आणि घटिकापात्र, वाळूचे घड्याळ इत्यादी साधनांचा आधार घेतला जात असे। यामध्ये दिनमान पाहण्यासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधी बघितला जात होता। म्हणजे दिनमान आपण कशाला म्हणू शकतो बरे? तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीस दिनमान म्हणतात। आता सांगा, रात्रमान सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या कालावधीस रात्रमान असे म्हणतात। आणि दिवस कशाला म्हणतात बरे? तर एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधीस एक दिवस असे म्हणतात। आता आपण एक खेळ पाहू। स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या दिवशी खो खोच्या मैदानावरती जाऊन एक कृती करायची आहे। त्यासाठी खालील मुद्दे तुम्ही वापरू शकता।
खो खोच्या मैदानावरील रोवलेल्या खांबापैकी दिवसभर उन्हात राहील असा एक खांब या कृतीसाठी तुम्ही निवडा. दिवसभरासाठी वेगवेगळ्या वेळी या खांबाची सावली कोणत्या दिशेला पडते याचे निरीक्षण करा. सावलीची लांबी मोजा व ती वहीत नोंदवा. सावली आणि सूर्य यांच्या सापेक्ष दिशा वहीत नोंदवा. सावली सर्वात आखूड असेल तेव्हा सूर्य आकाशात कोठे असतो ते सांगा. सावली दिवसभरात कोणकोणत्या वेळी लांब पडली आहे ते सांगा. अगदी सकाळी आपण याचे भौगोलिक स्पष्टीकरण देऊ शकतो. बघा, अगदी सकाळी व संध्याकाळी सावलीची लांबी जास्त असते, तर दुपारी सर्वात आखूड सावली नोंदवल्याचे तुम्हाला निरीक्षणाद्वारे समजले असेल. खांबाच्या संदर्भात सूर्याचे आकाशातील स्थान बदलल्याने खांबाच्या सावलीची दिशा व लांबीही बदलते. पुस्तकातील आकृती क्रमांक 1.1 तुम्ही पहा. याचे कारण परिवलनादरम्यान सूर्यासमोर पृथ्वीचा विशिष्ट भाग येणे व पुढे जाणे हे आहे. आकृती क्रमांक 1.2 पहा. आणखी एक गोष्ट आपण या अनुषंगाने अनुभवतो ती म्हणजे सकाळी व संध्याकाळी हवेचे तापमान कमी असते, तर दुपारी ते जास्त असते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कालमापन या अभ्यास घटकाविषयी माहिती घेतली. आज आपण इथेच थांबू. दिलेला स्वाध्याय सोडवा, तो वहीत नोंद करा. धन्यवाद.